आणि आता बातमी मुंबईची आहे. मुंबई महापालिकेच्या प्रसिद्धीपोटी होणाऱ्या खर्चाची आहे. महापौर रितू तावडेंभोवती पुन्हा एकदा या निमित्ताने वादाचं मोहोळ तयार झालंय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळेच मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा सुद्धा खूप मोठा आहे. त्यामुळे इथली कामं आणि त्या कामांचा खर्च भरमसाठच असतो. महापौरांच्या सोशल मीडियावरच्या वर्षभराच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर 25 लाख रुपयांचा भार येणार असल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. वास्तवामध्ये हा खर्च सोशल मीडिया खात्यासाठीचा आहे, पण त्याला महापौरांच्या पत्राची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे महापौर रितू तावडे या निमित्ताने पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडियावरच्या प्रसिद्धीसाठी 25,12,786 रुपयांचा खर्च येणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी मुंबई महापालिका अधिनियम 1888 मधील कलम 69च्या सुधारित तरतुदीनुसार या संदर्भातली निविदा स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पुन्हा एकदा महापौर या निमित्ताने वादाच्या भोवऱ्यात आले. त्यांना अखेर प्रसिद्धीचा इतका सोस का, त्यासाठी जनतेच्या पैशांमधनं खर्च का केला जातोय, असा प्रश्न विरोधकांनी विचारलाय. तुमची चमचेगिरी करणं, नाहीतर तुम्हाला सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने दाखवलं, तुमचे रील करण्यासाठी 25 लाख रुपये हा गरिबाचा सामान्य लोकांचा पैसा, टॅक्सचा पैसा आहे. कृपा करून तसे पैसे तुम्ही उधळपट्टी करू नये. आणि हे जे काय चाललंय, रीलवर लक्ष देणं, इंस्टाग्रामवर लक्ष देणं, आपण छान कसा दिसतो, आपण चालतो कसा, आपली रील किती प्रसिद्ध होती, आपले किती लाईक्स किती वाढतात, याच्यापेक्षा सामान्य लोकांनी तुमच्याकडे बघत असताना तुमचं चांगलं काम आहे म्हणून तुमचा पाठिंबा वाढावा, याच्यासाठी काम करावं, लाईकसाठी काम करू नये. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ती प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात, आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांच्या निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला. किशोरीताई, आपण महापौर असताना प्रसार माध्यमांवर आपण किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या. तुम्ही महापौर असताना सोशल मीडियावर किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या. तुम्ही महापौर असताना कोविडची कंत्राट कुणाकुणाला कशी दिली, कुणाच्या जावयाला काय काय कंत्राट मिळाली होती, खिचडीमध्ये कोणी घोटाळा केला होता, जम्बो सेंटर कोविडच्या काळामध्ये उभं करण्यासाठी ड्रम वाजवणाऱ्या कंपन्यांना कोणी कंत्राट दिली होती, हे एकदा माननीय किशोरीताईंनी विचार केला पाहिजे आणि मग इतरांवर आरोप केले पाहिजे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अशा पद्धतीने टोलेबाजी झालेली असताना महापौरांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि प्रसार माध्यमांसंदर्भात प्रस्ताव होता, ती कंपनी 2 वर्षांपासून काम करते, असंही महापौर रितू तावडे यांनी म्हटलंय. कंत्राट कोणाला द्यावं यात आपला कुठेही सहभाग नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. वारंवार महापौरांचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम बंद करा, असं त्यांनी विरोधी पक्षांना सुनावलंच. पण त्याचसोबत काही अधिकाऱ्यांवरही त्यांनी खापर फोडलं. अधिकारी आणि विरोधक हातात हात घालून काम करत असतील तर पितळ उघडं पडेल, अशी टीका त्यांनी केली. मी PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकाला सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही. आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाईम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते, तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय? पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचं एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही. मग आपण ते बोलतो ना, जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत, झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील. शिवाय या प्रकारानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांनाही खरमरीत पत्र लिहिलंय. मुंबई मनपाच्या जनसंपर्क विभागासाठी सक्षम सहाय्यक आयुक्त नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. मनपाची प्रतिमा उंचावण्यासाठी सहाय्यक आयुक्तांची आवश्यकता आहे.
मनपाच्या चांगल्या कामांची प्रसिद्धीच होत नाहीये, बदनामीच अधिक होतीये, असं महापौरांनी या पत्रात म्हटलंय. जनसंपर्क विभागाच्या कामकाजावरती त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.